शिक्षणाचा मेळा जिथे असतील तुम्ही त्यांच्या वाहनाकडे जावे, वाहन नेणार आहे. संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या महाराजांच्या पालखी दर्शनासाठी लातूर शहरामध्ये खंडापूरच्या शिवारामध्ये लाखो लोक रोज या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तिथं अखंड हरिनाम सप्त्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. रोज कमीत कमी 1,00,000-1,50,000 लोकांना इथं स्वयंपाकाची व्यवस्था आपण बघू शकतो कशा पद्धतीने चालू आहे. इथलं स्वयंपाक किचन एक 24 तास चालू असल्यामुळे चालू आहे, कारण सातत्यानं लोकांची वर्दळ आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या जर बघितली तर लाखोच्या वर लोक रोज या सप्त्याच्या ठिकाणी येत असतात. पादुका ठिकाणी आपल्यासोबत या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. आपण बातचीत करणार कशा पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करतो. मला सांगा कशा पद्धतीने नियोजन आहे. रोज कमीत कमी एका तालुक्यातून किती भाकरी येतात? एका तालुक्यातून कमीत कमी या ठिकाणी 3.5 लाख ते 4.5 लाख भाकर येत आहे. एका वेळेला साधारण सकाळच्या सत्रामध्ये 1.5 लाख 2 लाख लोक जेवत आहेत आणि संध्याकाळी 1.5 लाखापर्यंत लोक जेवत आहेत. सकाळी नाश्ता सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत कंटिन्यू महाप्रसाद चालू आहे. तालुक्याला पंक्ती दिलेल्या आहेत. तालुक्याला अन्नदान फक्त भाकर चपाती आणि शेवटची पंगत लातूर तालुक्याच्या पुरणपोळीची. संपूर्ण लातूर तालुका उद्या पुरणपोळी घेऊन येणारा. आम्ही या ठिकाणी दूध आणि तूप आणि कढी भात अशा पद्धतीनं रोज वेगळ्या तालुक्याची वेगळ्या भागातली कढी या ठिकाणी बनवण्यात आली. किती लाख लोक रोज या ठिकाणी येतात आणि दर्शनात या सध्याच्या सप्त्यामध्ये जो तुकाराम महाराजांना 375 वर्ष पूर्ण झाला म्हणून या ठिकाणी जो सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. तुकाराम गाथा पारायण या ठिकाणी केलेला आहे. तर साधारण कमीत कमी 2 लाख जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाखापर्यंत भाविक एका दिवसाचा अन्नदानाचा आणि म्हणजे प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेत आहेत. एका तालुक्यातून किती भाकरी येतात आणि त्यासाठी काय काय लागेल? एका तालुक्यातून मोठ्या गावातून एकट्या रेणापूर गावातून तालुक्यातून नाही एकट्या रेणापूर गावातून 50,000 भाकर आलती. निलंग्या गावातून तालुक्यातून नाही निलंग्या गावातून 40,000 भाकरी आलती. तालुक्यामधून कमीत कमी 3.5 लाख 4 लाख भाकर या ठिकाणी आलेली आहे रोज सकाळी. कशा पद्धतीने या सगळं अखंड हरिनाम सप्त्याचं आणि पादुकाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक येते लोक येतात, कसं पद्धतीने नियोजन केलं? आम्हाला अपेक्षित होतं लोक कमीत कमी तर 1 लाख 1.5 लाख येतील, पण आमच्या अपेक्षाप्रमाणे दुपटीनं तिपटीनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. आणि लोकांच्या जवळपास सगळ्यांची इच्छा होती की तुकाराम महाराजांना 375 वर्ष पूर्ण झाल्यामुळं मराठवाड्यामध्ये एक मोठा कार्यक्रम व्हावा. 6 महिने झालं या सप्त्याचं छोटे माऊली कदम यांच्या नेतृत्वाखाली हा सप्त्याचं नियोजन चालू होतं. महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार आहेत त्यांनी मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनामध्ये शेवटच्या 10 मिनिटांमध्ये या सप्त्याची माहिती दिली आणि वारकरी संप्रदायाशी जी निगडीत कुटुंब आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. लातूरचं जे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर, त्या सिद्धेश्वर देवस्थानापासून आम्ही ही दिंडी काढली. त्याच्यामुळे लातूरच्या सगळ्या नागरिकांना लक्षात आलं की माऊली तुकोबाराय, नामदेव महाराज, जनाबाई, सावतामाळी यांच्या सगळ्यांच्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि सगळ्या संतांच्या पादुका एक ठिकाणी दर्शन असल्यामुळं बरेच लोक या ठिकाणी आता 3 दिवस झालं दर्शनाची लाईनच बंद पडली नाही. म्हणजे 10 तासापेक्षा जास्त या ठिकाणी दर्शनाला लागत आहेत. बरेच लोक मुख दर्शन घेत आहेत, परंतु ज्यांचं दर्शन झालं नाही त्या लोकांना प्रसाद भेटावा म्हणून जवळपास सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत महाप्रसाद चालूच आहे. रोज कमीत कमी 1,00,000-1.5 लाख लोक 2 लाख लोक या ठिकाणी येतात. त्यांची गैरसोय येऊन कशा पद्धतीने काय काय नियोजन केलेलं आहे? आम्ही आजूबाजूच्या सगळ्या जवळपास 40-50 खेडेगावात जाऊन सांगितलं होतं की तुमच्या गावातले जे तरुण मंडळ आहेत, गणेश मंडळ आहेत, भजनी मंडळ आहेत, बचत गट आहेत, त्यांना प्रत्येकाला जाऊन सांगितलं की एक तालुक्यात ज्या तालुक्याची पंगत आहे त्या तालुक्यानं वाढायचं. आणि आजूबाजूच्या 40-50 गावात आम्ही जाऊन सांगितलं की एक दिवस यायचं आणि एक स्टॉल धरायचा आणि दिवसभर त्यांनी तो स्टॉल वाढायचा. आणि जवळपास लाकडाचं जळण सुद्धा म्हणजे सरपण 250 गावातून या ठिकाणी एका गावातून 2, 4, 10, 20 ट्रॅक्टर जळण आलेला, 250 ट्रॅक्टर जळण आलेला. तरी सगळं संकलन केल्यामुळं, भाकरी संकलन केल्यामुळं किंवा भाकरी बनवणे आणि इथपर्यंत पोहोचवणे एवढी जिम्मेदारी त्या तालुक्याची नव्हती. तर वारकऱ्यांच्या मुखापर्यंत हा महाप्रसाद कसा जाईल यासाठी त्या भाकरीसोबत त्या गावातले सगळे तरुण, महिला, माता भगिनी आणि पुरुष 100, 150, 200 स्वयंसेवक एकेका शेअरमध्ये आलेले आहेत. त्या गावानं यायचं, टेबलवर भाकरी ठेवायच्या आणि पूर्ण भाकरी संपेपर्यंत आणि त्याच्यानंतर 2 तास वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी केली. त्याच्यामुळे कुठल्याही वारकऱ्याची या ठिकाणी जेवण्याची गैरसोय झालेली नाही.
पाण्याची व्यवस्थापन आम्ही महानगरपालिकेतून फिल्टरचं पाणी वारकऱ्यांना दिलेलं आहे. जवळपास 200 नळ या ठिकाणी काढलेत एकाच पाईपलाईनला जोडून. तर महानगरपालिकेने आमची व्यवस्था केल्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटलाय. लाईटसाठी आम्ही स्वतः सेपरेट जनरेटर लावलेले आहेत आणि अनेक राजकीय नेते सर्व पक्षाचे या ठिकाणी येऊन भेट देऊन जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायत झालेल्या असून सुद्धा जवळपास सगळ्याच पक्षाचे राजकीय नेते येऊन या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे आणि वारकऱ्याला 11 भाकरी आणि 500 रुपये असं सांगितलं होतं. बऱ्याच ठिकाणून गावातून पैसे जास्त आले, कोणत्या कोणत्या गावातून पैसे कमी आले, त्या गावातून भाकरी जास्त आल्या. जसं त्यानं आपल्या आर्थिक नियोजनानुसार या ठिकाणी सहाय्य केलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात हा सप्ताह न भूतो न भविष्यते. जवळपास काल म्हणजे आज काल्याचा काला उद्या आहे, तर आज जवळपास 4 लाख लोकांनी या ठिकाणी सकाळपासून महाप्रसाद घेतलेला आहे. निलंगा चालू आज उदगीरची पंगत आहे. 3.5 लाख 4 लाख भाकर आलती, तर ती सगळी भाकर जवळपास संपली आहे. तर आम्ही आता कंटिन्यू भात, वरण, खिचडी आणि शिरा हे या ठिकाणी चालू आहे वाटप. त्याच्यामुळे 4 लाख भाकरी संपल्यानंतर 2 लाख लोकांनी तर कमीत कमी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आज. आपल्यासोबत या सप्त्याच्या हे सोहळ्यामध्ये देखील काही दुधाचे डिस्ट्रीब्युटर देखील आहेत. त्यांनी देखील आपलं योगदान दिलेलं आहे. आपण किती लिटर दूध दिलेलं आहे आपण? आम्ही जवळपास 1600 लिटर दूध आज इथं नॅचरलच्या लातूर जिल्ह्याच्या सर्व सब डीलर आणि सर्व सब डीलर बांधवांनी दिलेलं आहे. कारण आम्हाला आषाढी आणि कार्तिकी यात्रेला अन्नदान किंवा दूध वाटप करता येत नाही. कारण तरी आमचं कसं रोजचं इथं सकाळी सर्वांना हर दुकानदारला, हर हॉटेलला दूध देणं हे आमचं काम आहे. आम्हाला आषाढी आणि कार्तिकी भेटत नाही, पण आषाढी कार्तिकी आम्हाला म्हणजे आमच्या नशिबाने इथं लातूर ठिकाणी खंडापूर या गावी आम्हाला त्याचा चान्स भेटला, आम्हाला दही भेटला. त्याच्यामुळे आम्हाला आनंद झाला आणि सर्व आम्ही सब डीलरांनी असं म्हणजे विचार केला की बा आपण आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं सर्वांनी दूध देण्याचा प्रयत्न करू. आणि उद्याच्याला सोमवार खंडापूर येथे पुरणपोळीचं नियोजन असल्यामुळं म्हणजे होता होईल तेवढं दूध आणि तूप द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. टोटल 1600 लिटर दुधाचं आम्ही एकत्रित येऊन इथं दूध वाटप केलेलं आहे. तर आपण पाहू शकतो की इथं धर्मदान आणि दान करणाऱ्या देखील लोकांची संख्या वरचीवर वाढत आहे आणि रोज कमीत कमी 2-2.5 लाख लोक या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्त्याला पादुकाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे 24 आवर 24 तास हे किचन चालू आहे लोकांच्या सेवेसाठी. कसल्याही प्रकारची कमी पडू नये अशा पद्धतीचं नियोजन या सप्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कुठल्याही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही किंवा येणाऱ्या भाविक भक्तांची कसलीही गैरसोय होणार नाही या अशा पद्धतीचं नियोजन या इथल्या ग्रामस्थांनी आणि या पूर्ण आयोजकांनी माऊली महाराज देशमुख यांनी केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.